मला हे काम लय नंबर 1 केले बापानं. दरवाजा माझ्या साईजचा बनवला. घराचं जाऊ द्या, घर मोठं आहे पण दरवाजा राईट माझ्या मापाचा बनवलाय. पाय धुवून पाणी प्यावं लागते बापाचं. असं कडक उन्हामध्ये बैल पण ताणले असेल, पाणी पाजावं लागेल. हे सोपान कुठे गेले? फोन लावावं लागेल सोपानला. हा, ही काय नवीन योजना आहे? मराठी पण येत नाही बरोबर मला वाचता. हे तर मला माहित नाही, सोपानलाच विचारावं लागेल. काम धंदे सोडून काय करायला इथं? पाईपाला कशाला झटायला? हो पप्पा, कधी पण मारतच राहता का? ते पाईप साईडला करू लागलो, रस्त्यावर झालंय ते. हे सगळं जाऊ दे. हे एक योजना आली, वाचून सांग बरं काय आहे ते. दाखवा. इथं माझ्या बापाहून आण पडे, काहीतरी दुसरं दिमाग लावतो. अरे वाच नाही, काय विचार करायला? पप्पा काय नाही, याच्यावर साहेबाचे नंबर दिलेले. ते म्हणाले ते अधिक माहितीसाठी साहेबाला संपर्क साधा. लाव ना पटकन फोन. जावायलो. वाट लागली वाट लागली वाट लागली वाट लागली. हॅलो, स्कीम वाले साहेब बोलता का? हो स्कीम वाले बरोबर बोला ना. हा, ते नंबर दिलेलं होतं. या बरं आमच्या आकड्यावर लवकर. बरोबर लगेच. हा, या लवकर. होय सोपान. हा, तसं ती स्कीम आहे कशाची? त्या पॉम्पलेट वर तर शेळीच फोटो होतं. बहुतेक ती शेळी पालन स्कीम असेल. सांग ना पटकन काय आहे? हो पप्पा, ते शेळी पालन स्कीम आहे. आपल्याला हे सगळं रप्पड करावं लागेल. इथं असं मस्त आकडा बांधावा लागेल शेळीसाठी. असं का? चला लाग कामाला पटकन. हो, सगळं जीसीबी वगैरे आणून पूर्ण लेवल करून टाकू पाय. पप्पा, हा? हे सगळं आकडे पाडून टाकावं लागेल बा आपल्याला. असं का? पाडून टाकू बेटा. आणि सगळे झाडं पण पाडावं लागेल. अरे झाड पण पाडून टाकू. हा, लई मोठी शेळी आहेत बरं. 500 शेळ्याचा स्कीम आहे बा पापा. काय 500 शेळ्याचं? हा, लई मोठं रपाट लागेल आपल्याला. जाळी ठोकावं लागेल. ते साहेब आले पप्पा. हो साहेब, राम 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 राम. राम राम. राम 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 राम. साहेब साहेब साहेब, तुम्ही त्या स्कीम बद्दल सांगू नका. माझ्या मुलांनी सगळं सांगितलं. फक्त तुम्ही सांगा की शेळ्या कधी भेटणार आहे? काय शेळ्या? कोणत्या शाळा वगैरे का? हो साहेब, शेळी पालन स्कीम लिहिली ना, त्याचे साहेब आहेत ना तुम्ही. हा, हे कशाचं शेळी पालन गळी पालन? मी LIC एजंट आहे. LIC कोणाला खोलायची का? आधार कार्ड पॅन कार्ड द्या. बडा कुठला शाळा शिक म्हणलं तुला. शाळा शिक म्हणलं तुला. शाळा म्हणलं.